मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्न अक्षदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आमचं मराठा लग्न अक्षदा नावाने एक यूट्यूबचं चॅनल आहे. @लग्न अक्षदा हे इंग्रजीत किंवा मराठीत जर तुम्ही टाईप केलं तर हे चॅनल तुम्हाला सहजपणे सापडून जाईल. ह्या चॅनलवर आम्ही फसवणुकीपासून सावध करण्याच्या हिशोबाने आणि विविध अंगाने खूप सारे व्हिडिओ आम्ही टाकलेले आहेत. आणि याच्यामध्ये मोस्टली हे जे काय आहे तर अनाथ आश्रमातील स्थळे कशी असतात, गरीब घरच्या मुलीला आईवडील नाही, कोणतेही स्थळ चालेल, एकाच आठवड्यात 4 जणांशी लग्न करणारी नवरी, दररोज शेकडो स्थळे पहा, अनाथ आश्रम नोंदणी प्रक्रिया, या अनुषंगाने आणि वेगवेगळ्या देशनाच्या हिशोबाने आणि फसवणुकीपासून सावध करण्याच्या हिशोबाने वेगवेगळे व्हिडिओ आहेत. आणि या सर्व व्हिडिओमध्ये जवळपास 1100च्या आसपास हे छोटे मोठे व्हिडिओ आहेत शॉर्टसह. आणि या सर्व व्हिडिओमध्ये कुठेच आम्ही पैशाची मागणी कुणालाच करत नाही आणि एक मोफत सेवाभाव म्हणून लग्न जुळवण्याच्या किंवा जुळण्याच्या हिशोबाने हे एक प्लॅटफॉर्म आम्ही चालवत असतो. मात्र हे करत असताना काही गोष्टींचा कसा त्रास होतो याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यामध्ये घेऊ आणि लग्न कशी जुळतात याबद्दलही आपण यातून चर्चा करणार आहोत. हे लग्न अक्षदा प्ले स्टोअरला जर तुम्ही टाईप केलं किंवा तुम्हाला लिंक जर प्राप्त झाली तर हे असं ॲप्लिकेशन तुम्हाला एक प्राप्त होईल. गुगलला जरी तुम्ही सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुम्ही तुमचा सेट केलेला पासवर्ड टाकून त्याला लॉग इन करायचं. लॉग इन केल्याच्यानंतर हे असं प्रोफाईल तुम्हाला ओपन होईल. या ठिकाणी सगळ्या प्रोफाईल तुम्हाला ॲज इट इज मोफत पाहायला भेटतील. या पद्धतीनं ह्या तुम्हाला सगळ्या मोबाईल दिसतील आणि प्रोफाईल दिसतील. आणि इथेच फोटो खाली एक सेंड रिक्वेस्टचं बटन असतं. त्या रिक्वेस्ट बटनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमची प्रोफाईल नोंदलेली नसेल तर या ठिकाणी बायोडाटा वगैरे तुम्ही अपलोड केला पाहिजे. संपर्कासाठी, मदतीसाठी इथे जागोजागी आमचे संपर्क क्रमांक आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरी एक तुम्हाला गंमत या ठिकाणी मी दाखवणार आहे की आज जी तारीख आहे तर त्या तारखेनुसार आजचे हे माझी कॉल हिस्ट्री आहे फोनमधली. आणि हे चांगलं काम करत असताना लोकांचा कसा त्रास होतो हे बघा. याच्यामध्ये आम्ही जे काय आहे तर हा सकाळी 7:40 आलेला फोन आहे. आणि याला जर आपण बघितलं तर रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवतो. कुठून बोलता सर? मी अकोला वाशिम. अकोला वाशिम हा. अनाथ आश्रम ना? हो. तुमचं ते हे वाचलं होतं याला युट्यूबला हा. जाहिरात कसं काय असतं ते बरं? जाहिरात हा, याच्यावर वाचलं होतं युट्यूबला वाचत नसतात, ऐकू येत असते युट्यूबला. हा, युट्यूबला ऐकू येते, वाचता येत नसते म्हटलं. हा ते ऐकलंच ना. मग असं पूर्ण ऐका, 5 मिनिटाचाच वेळ द्या त्याच्यासाठी. आपल्याकडे रील्स पाहण्यासाठी भरपूर वेळ असतो, त्याच्यासाठी फक्त 5 मिनिटाचा वेळ द्या, सगळी माहिती येते. ठीक आहे? हा, कुणीच लागलाय फोन? हा बोला ना. अनाथ आश्रम. हो बोला. कुठल्या तालुक्यात लागलाय? तुम्हाला कुठून भेटला नंबर? हा, मला जोडीदाराने एका दिलाय. युट्यूबला सांगायचं तात्पर्य एवढंच की हे जे आम्ही अनाथ आश्रमाच्या नावाने जे काही यूट्यूबसाठी जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये अनाथ आश्रम नोंदणी प्रक्रिया किंवा अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणूक कशी होते किंवा अनाथ आश्रमातील स्थळे लोक काय करतात की फक्त त्या यूट्यूबच्या व्हिडिओचं शीर्षक पाहतात. आपल्याकडे रील्स पाहण्यासाठी रात्रभर वेळ आहे, दिवसभर वेळ आहे, मात्र 5 मिनिटाची जी काही महत्त्वाची माहिती असते ती आपण त्यातून पाहत नाही. आणि मग त्याची पूर्ण माहिती न घेता लगेच आपण उचलतो फोन आणि लगेच लावतो. मग त्याला समोरच्या व्यक्तीला त्या फोन कॉलचा त्रास होतो किंवा नाही याची काही विचारणाच करत नाही. तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे, तुमच्याकडे मुली आहेत का? आणि वारंवार आम्ही हे सांगत असतो की आम्ही कुठेच असं म्हटलं नाही की आम्ही कुणाचे लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आमचा कुठे अनाथ आश्रम आहे. फक्त अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणूक कशी होते याची आम्ही वेगवेगळी
सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो, तरीही लोक असं वागतात. दुसरीकडे गरीब घरच्या मुलीच्या नावाने नुकतंच एक रॅकेट पकडलेलं आहे. लोक कशी फसवणूक करतात याबाबतही आम्ही माहिती देत असतो. आणि उदाहरणार्थ तुम्ही असा, मी असा, कोणीही असो, जर आपण समजा एखादी विवाह संस्था चालवत असू किंवा एखादा सेवाभाव म्हणून एखादं विवाह मंडळ चालवत असू आणि त्या ठिकाणी एखाद्या शेजारच्या तालुक्यातून आपल्याकडे एखादा किंवा आपल्याच गावातील एखादा ओळखीचा गरीब घरच्या मुलीचा बायोडाटा येत असेल, तर तो आपण अनोळखी ठिकाणी का त्याला सजेस्ट करावं, का त्याला द्यावं, हा एक प्रश्न यातून निर्माण होतो. किंवा माझ्या शेजारच्या तालुक्यातली एखादी गरीब घरची मुलगी असेल, ती मी तिकडे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तिला सुचवलं आणि तो बायोडाटा त्यांना शेअर केला. दोघांचंही आदानप्रदान झालं, त्यांचं लग्न समजा परस्पर जुळलं, माझा त्याच्यात काहीच रोल नाही. आणि अशा स्थितीमध्ये दुसऱ्या दिवशी ती मुलगी काहीतरी भानगड करून किंवा दागिने घेऊन पळून गेली, तर तो स्थळ सुचवणारा मध्यस्थ हा फुकटच पोलिसाच्या रडारवर येईल. ही एक साधी सरळ समजण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही वारंवार सांगत असतो की लग्न हे आपसात, ओळखीत, नात्यागोत्यात जुळत असतात. अशी अनोळखी ठिकाणची स्थळं कोणी देत नसतं. आणि तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर विवाह फसवणुकीच्या बातम्या जरी टाईप केलं तर तुम्हाला मॅट्रिमोनियल साईट्सवर फक्त तुम्हाला फसवणुकीशिवाय काहीच मिळणार नाही. किंवा जी काही मोक्कार लोकं असतात तर चॅटिंग, डेटिंग करून ह्या ज्या काही व्यावसायिक विवाह संस्था आहेत तर हे तेच काम करतात. बाकी ज्या काही तालुका लेव्हलला, जिल्हा लेव्हलला जी काही समाजाची मंडळं आहेत, वधूवर परिचय संस्था आहेत किंवा मेळावे जे घेतात, तर हे चांगल्या पद्धतीनं, पारदर्शी पद्धतीनं काम करतात. तर अशा आपल्या जवळपासच्या ओळखीच्या विवाह संस्थांवर विश्वास ठेवा. आमच्यासारख्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका. तुमच्या काही फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ.